हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी आपल्यासाठी एक छान पारंपरिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर हे तुम्ही बघत आहे गाईचं दूध. तर हे गाईचं दूध म्हणजे कुठलं तर तिला जेव्हा बाळ होतं म्हणजे तिला पिल्लू होतं तेव्हा ते पहिल्या दिवसाचं जे दूध असतं त्याला चीक म्हणतात. तर हे चीक आमच्या दूधवाल्या दादांनी आम्हाला दिलेलं होतं. तर म्हटलं याचं आपण आता खरवस बनवूया. तर खरवस बनवण्याची मी आता तुम्हाला रेसिपी दाखविणार आहे. तर इकडे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर हे वाफवून बनविणार आहे मी हे खरवस. आणि हे दूध आहे जवळपास 1 ते 1.5 लिटर दूध आहे. तर याच्यामध्ये आपलं असं जे दूध असतं साधं दूध आहे ते मी मिक्स करणार आहे. 2 म्हणजे 2 कप मी मिक्स करणार आहे याच्यामध्ये. तर बघा हे किती घट्ट आहे, तुम्ही बघू शकता चमच्याला. बघा कसं असं लागूनच आहे ते. खूपच असं ताजं ताजं आणि एकदम घट्ट आहे. तर याच्यामध्ये मी आता 2 कप दूध टाकणार आहे. आम्हाला हे त्यांनी कालच दिलं होतं, मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं, त्यामुळं तुम्हाला ते त्या लोट्यामध्ये असा गडा दिसलेला होता, कारण ते थोडं जमलेलं होतं. तर त्याला वितळवलं आणि त्याच्यानंतर मग मी आता हे करणार आहे. तर याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाका याच्यामध्ये. मी जास्ती काही गोड केलेलं नव्हतं, त्यामुळे इथे मी कमी साखर टाकलेली आहे. आणि भरपूर वेलची आणि जायफळ आपल्याला टाकायचं आहे. त्याच्याने एक मस्त असा फ्लेवर येतो याला आणि खूपच छान अशा वड्या तयार होतात. तर हे 1.5 लिटर दूध आहे, याच्यामध्ये मी 2 कप असं साधं दूध टाकलेलं आहे आणि 1.5 वाटी मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि जायफळ आणि वेलची पूड, बस एवढ्याच साहित्यामध्ये हे खरवस तयार होणार आहे. तर जायफळ पण मी भरपूर टाकलेलं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान ढवळून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळल्यावरतीच आपल्याला हे डब्यामध्ये लावायचं आहे. जर साखर विरघळायला वेळ लागत असेल तर तुम्ही यामध्ये पिठी साखरसुद्धा टाकू शकता. तर बघा असं छान मी एकजीव करून घेतलं आहे, सगळं ढवळून घेतलेलं आहे. यामध्ये साखरही विरघळत आहे आणि छान आपण जे वेलची आणि जायफळची पूड टाकली आहे ते सुद्धा छान असं मिक्स होऊन जाईल. तर बघा असं छान एकजीव करून घेतलं आणि आता आपण डब्यामध्ये हे लावणार आहोत. आणि पाणी तर आपण आधीच मांडून ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. ते आधीच मांडायचं आहे आपल्याला, कारण त्याला उकळी आल्यावरच आपण हे भांड्यामध्ये ओतून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर एका डब्याला असं पाण्याने धुवून घेतलं, काही तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. अगदी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, थोडं पाणी ठेवायचं त्यामध्ये आणि हे आपण यामध्ये ओतून घेऊ आता. तर मी हे 2 पद्धतीने तुम्हाला दाखविणार आहे कसं करतात ते. एक असं पातेल्यामध्ये आणि एक इडलीच्या पात्रामध्ये, असं 2 पद्धतीने तुम्हाला कसं शिजवते ते मी सांगणार आहे. तर आता मी या डब्यामध्ये ओतून घेत आहे. तर असं जितकं तुम्हाला थिक वाटेल तेवढं टाका, म्हणजे किती जाड वडी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये ओता. मी अर्धं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि बघा एक रिंग ठेवली आहे खाली स्टीलची आणि त्यावरती हा डबा ठेवला आणि वरून हे पूर्ण झाकून द्यायचं आपल्याला. दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे आपण कुकरमध्ये सुद्धा हा डबा लावू शकतो आणि शिट्टी न करता म्हणजे त्याच्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. तर आता मी यावरती बघा असं छान झाकून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला पाऊण तास तरी शिजवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. तर इकडे मी इडली पात्रामध्ये सुद्धा एक डबा लावलेला आहे, ते सुद्धा मी आपल्याला दाखविणार आहे की कसं झालं आहे ते. आणि हे मंद आचेवरती मी शिजवून घेतलेलं आहे. यावरती मी झाकण लावलेलं आहे आतमध्ये डब्यावर, कारण की हे झाकणाचं पाणी त्याच्यामध्ये पडता कामा नये त्याच्यासाठी. रेसिपी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आणि आता पाऊण तास झालेला आहे आणि आता उघडून बघत आहे मी कसं झालं आहे ते. तर बघू शकता तुम्ही असं छान जमून गेलेलं आहे. आता एक सुरी टाकून आपण बघू की हे झालं आहे की नाही. याला काही चिकटत नाही आहे, म्हणजे हे झालेलं आहे. तर आता आपण हे थंड करायला ठेवू. आणि हे बघा हे जे इडली पात्रामध्ये लावलेलं होतं ते सुद्धा झालेलं आहे. आणि असं साईडनी अशा कडा सोडून घेऊ आपण. अशा साईडनी कडा काढून घेतल्या मी आणि त्यानंतर याच्या वड्या पाडणार आहे. तर हे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला करायचं आहे. थंड व्हायला हे मी फ्रीजमध्ये
अर्धा तास ठेवलेलं होतं. त्यानंतर आता वड्या पाडून घेत आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यावरती काय होते, छान असं जमून जातात ते आणि छान वड्या पाडल्या जातात. तर बघा असं मस्त वड्या पाडल्या जात आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे हे. बघू शकता तुम्ही, काही वेळ लागलेला नाही हे तयार करायला. तर अशा प्रकारे खरवस तयार झालेला आहे आणि ही रेसिपी खूपच इझी आहे, कुणीही करू शकतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, आनंदी रहा, मस्त रहा आणि छान छान रेसिपी करून खात रहा. बाय.